सांस्कृतिक दोन महाराष्ट्राला संत परंपरा आणि वीरांची भूमी असे म्हटले जाते. संत परंपरामध्ये संत ज्ञानेश्वरांपासून संत रामदासापर्यंत अनेक संत होऊन गेले. त्यामध्ये वारकरी संप्रदाय हा प्रामुख्याने विचारात घेतला जातो. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर यांचं कार्य अतुलनीय आहे. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरती 11 अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीवर भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरीच्या 11 अध्याय लिहिले. अशा प्रकारे ज्ञानेश्वरी जे असणार अजरामर काव्य त्यांनी आपल्या हातून लिहिलं. त्याचबरोबर असणार हरिपाठा जे अभंग, गवळणी, विरणी अशा प्रकारे त्यांचे साहित्य संपदा आहे. त्याच्यानंतर असणारा संत तुकाराम येतो. संत तुकारामाने असणारा भागवत मंदिराचा कळस झाले. अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदायाचा पाया घातला असला तरी तुकारामाने संत वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य हे संत तुकारामाला लाभलेले दिसून येते. अशा प्रकारे संत तुकारामाने हे आपलं जीवन कार्य सुरू केलं. संत परंपरा ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला लाभलेली देणगी आहे. या संत परंपरेने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून 700हून अधिक वर्षे महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवले. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात समता प्रस्थापित करण्याचा मान संत तुकारामांना जातो. अशा प्रकारे संत सकल जीवाचा उद्धार करणे हा संत काव्याचा असणारा उद्देश आहे. भक्तीतून मुक्ती अशा प्रकारे संत काव्याचा असणारा प्रयोजन आहे. अशा प्रकारे संत महंतांनी महाराष्ट्राचा आचार धर्म व तत्वज्ञान शब्दबद्ध करण्यासाठी वाङ्मयाची निर्मिती केली. त्यांची ग्रंथ निर्मिती त्यांच्या ठाई प्रतिमेच्या ठिकाणी दिसून येते. सामर्थ्याची साक्ष आपणाला दिसून येते. महाराष्ट्रातील संत परंपरेतील संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्या सामाजिक चळवळीतून वाङ्मयीन आणि सामाजिक कार्य केले. तिथल्या समाजमानावर त्या स्पष्ट ठसा उमटलेलं दिसतं. ज्ञानदेवाने उभारलेल्या भागवत संप्रदायाच्या इमारतीवरील कळस होण्याचं भाग्य तुकारामांना लाभले. समाज प्रबोधन करणे, समाजाला क्रांतिकारी विचार करणे, विचार देणारे संत तुकाराम हे सद्गुरू ठरले. अशा प्रकारे संत मालिकेतील समाविष्ट होणारे परंतु स्वतःचा संप्रदाय निर्माण करणारे समर्थ रामदास 16व्या शतकातील समर्थांची शिकवण देणारे समर्थ कवी ठरतात. महाराष्ट्रातील तात्कालीन परिस्थिती व बदलता काळी याविषयी आपण उहापोह करणार आहोत. तुकारामांचे संपूर्ण नाव तुकाराम भोलोबा आंबिले अशा प्रकारे आहे. त्याचा जन्म देहू येथे 1598 शके 1520 मध्ये झाला. आई कनकाईच्या पोटी तुकारामाने जन्म घेतला. तुकाराम सावजी हा तुकारामांचा मोठा भाऊ, कान्होबा हा लहान भाऊ असे 2 भाऊ होते. वडील देऊचे महाजन. त्यांच्या घरात बरोबर विठ्ठल भक्ती चालत आलेली होती. तुकारामांची पहिली पत्नी रखुमाई नेहमी आजारी असायची. म्हणून आप्पाजी गोळवे या सावकाराची मुलगी जिजाई कृपा आवली तिच्याशी दुसरा विवाह करण्यात आला. अशा प्रकारे वयाच्या अवघ्या 17व्या वर्षापासून तुकारामांच्या जीवनात विविध संकटे कोसळू लागली. अशा प्रकारे तुकारामाने एकूण 42 वर्षाचं आयुष्य लाभलं. अशा प्रकारे 21 वर्षाचा आपण काळ घेतला तर 21 वर्षापर्यंत तुकारामांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य होतं. एक माता 2 लग्नी केली. घरी माणसांचा व्यवसाय होता. अशा प्रकारे सर्व श्रीमंती त्यांच्या घरामध्ये होते. पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि 21व्या वर्षानंतर त्याची पहिली पत्नी कनकाई रखुमाई आजाराने मेली. अशा प्रकारे त्यांचा छोटा मुलगा सुद्धा अन्नान करून मेला. अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये एकामागून एक संकट येत गेली. त्यामुळे त्यांचं मन विषण्ण झालं. अशा प्रकारे त्यांचं मन विषय झालं. अशा विकारिक परिस्थितीत जाताना दुसऱ्या पत्नीच्या जिजाईच्या अंतःकरणात कर्कशाने त्यांच्या दुःखात आणखी भर पडली. या सुखदुःखाचा घटनांचा परिणाम तुकारामांच्या हळव्या मनावर झाला. त्यांच्या दुःख कवितेतून व्यक्त होऊ लागले. त्यांच्या भावभावनाच्या अभंगवाणीच्या रूपाने
मुक्त वाट करून दिली. या जीवनाभूतीमुळे तुकारामांचे मन अध्यात्मात गोड झाले. त्यांच्या गावावरील भंडारा डोंगराचा आश्रय घेतला आणि त्या डोंगरावरती एकांत मिळाल्यानंतर ईश्वर चिंतनात रमू लागले. निसर्ग सानिध्यात रमान झालेल्या तुकारामांचा सामाजिक दोष तीव्रतेने जाणू लागला. या जाणीवेतून समाजात अस्तित्व असलेल्या ढोंगी रूढी परंपरा पत्ता यावरती हल्ला चढविला. आपल्या वाट्याला आलेला कांद सहन केल्यानंतर जीवनात आलेल्या नव्या वळणाची प्रेरणा देणारे नामदेव शब्दातून व्यक्त करताना म्हणतात, नामदेव केले माझे स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित वागे निमित्त बोलू नये. पुढे तुकारामाने आपल्या हयातीत 4,500 अभंग रचले. त्याचे अभंग तुकारामांची गाथा या सकल एकत्रित केलेले आहेत. तुकारामांचे काव्य पण आकर्षण महाराष्ट्रापुरते मर्यादित राहता भाषा प्रांत यांच्या मर्यादा ओलांडून गेलेला आहे. अशा प्रकारे काव्य.com च्या लोकांना मोलाचा ठेवा आहे. तुकारामांची अभंगवाणी. तुकारामाने आपल्या अभंगवाणी दैनंदिन जीवनातील नानाविध अनुभव शब्दबद्ध केलेले आहेत. हे शब्दबद्ध करत असताना जीवनातील वास्तवता प्रखरपणे मांडतात. समाज चिंतन त्याचा कविताचा एक गाभा आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत उपदेशकर्ता बहुतांशी वाङ्मय उत्स्फूर्त आत्मविश्वास स्वरूप अशा प्रकारे त्यांचं वाङ्मय रचलेलं आहे असं आपणाला निघून गेलं.